शेतकरी आंदोलन करत आहेत शंभू रोड वरती. काय मागणं आहे त्या शेतकऱ्याचं? त्या शेतकऱ्याचं मागणं आहे आमच्या घामाला मिनिमम दर द्या. मिनिमम, मॅक्झिमम नाही. कमीत कमी आमच्या भावा मालाला दाम द्या. मिनिमम. काय मागणी आहे? दुसरी मागणी आहे दर्जेदार बियाणं द्या शेतीला पेरायला. तिसरी मागणी आहे शुद्ध कीटकनाशक द्या, चांगली औषधं द्या. काय काळ होता, मी लहान होतो. इंड्रियल नावाचं त्या काळामध्ये एक औषध होतं. इंड्रियल 1 टप्पन जर टाकलं आयाचा बेबाक व्हायचा. त्या औषधानं, इंड्रियल नावाच्या, त्याचा ब्रँड एवढा पक्का केलाय. इंड्रियल बुडून जवळपास 35 वर्ष झाली असते, 40 वर्ष झाली असते. अजून बी कुठं जर माणसानं औषध पिलं तर लोक म्हणतात इंड्रियल पिऊन मेलय म्हणतात. ब्रँड, एवढा इंड्रियलनं ब्रँड तयार केला. आता लक्षात घ्या, एवढी ताकद होती त्या औषधात. आज फवारणी मारता मारता एखाद्याला लई टेन्शन आलं, अख्खी बाटल पिलं, चक्कर सुद्धा आली नाही. चक्कर सुद्धा आली नाही. अरे एवढ्या बोगस औषध, ह्या औषधानं शेतकऱ्याची लूट केली. बोगस बियाण्यानं शेतकऱ्याची लूट केली. तुम्हा सगळ्या किसान पुत्राला माझा जाहीर आव्हान आहे, बोगस बियाणं शेतकऱ्याच्या माथ्यावर मारून शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या एका तरी कंपनीच्या मालकाला या देशाच्या 70 वर्षाच्या इतिहासात फाशी झाली का? जन्मठेप नाही. याचा अर्थ या देशात बळीराजाला रॉ मटेरियल म्हणून वापर केला जातोय. रॉ मटेरियल म्हणून. आणि म्हणून मी एक बातमी वाचली होती, मैं गुजराती हूं, मेरे खून में व्याप